नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भूगोल आणि सामान्य ज्ञान बघा या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे बघा प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, सर्वांसाठी बघा हे प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, प्रवरा नदीवर भंडारदरा येथे खालीलपैकी कोणता धबधबा आहे। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा। प्रवरा नदीवर भंडारदरा या ठिकाणी कोणता धबधबा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे। प्रवरा नदीवर या ठिकाणी रंधा धबधबा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामधलं पहिलं फुलपाखरांचं गाव कोणतं आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं फुलपाखरांचं गाव कोणतं आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पारपोली। पारपोली बघा, महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं फुलपाखरांचं गाव कोणतं असेल, पारपोली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे आणि खनिज प्रामुख्याने आढळते। आता महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त खनिज संपत्ती कुठे आहे, सर्वांना माहीत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती प्रामुख्याने विदर्भामध्ये आढळते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे। आता भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, सियाचीन ही भारतामधली सर्वात लांब या ठिकाणी हिमनदी आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय, बायसन। आता बायसन हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, सर्वांनी बघा प्रश्न वाचलाय का, बायसन हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, बायसन हे अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही। बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोणी चुकायचं नाही। खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही। बघा, त्या ठिकाणी 4 नद्या आहेत, कोणती नदी आहे जी नदी गोदावरी नदीची उपनदी नाही। आता इंद्रावती। आता इंद्रावती बघा नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरीची या ठिकाणी उपनदी आहे। प्रवरा नदी बघा विद्यार्थी मित्रांनो गोदावरीची या ठिकाणी उपनदी आहे। दुधना बघा या ठिकाणी गोदावरीची या ठिकाणी उपनदी आहे। इंद्रावती बघा नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी उपनदी नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय, नायगाव हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। आता नायगाव बघा हे अभयारण्य विचारले कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, नायगाव हे अभयारण्य या ठिकाणी मोरांसाठी प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, थंड आणि आर्द्र। आता थंड आणि आर्द्र हे हवामान खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागाचे या ठिकाणी हवामान आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, थंड आणि आर्द्र हवामान हे खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागाचं हवामान आहे। सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। थंड आणि आर्द्र हवामान पहा, सह्याद्री म्हणजे पश्चिम घाटाचे या ठिकाणी हे हवामान आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आणि चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे आणि जिल्हा आहे, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। आता खापरखेडा बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये बरोबर आहे। आता तुर्भे बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये बरोबर आहे। बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कुठे आहे, बल्लारपूर, सर्वांना माहिती आहे। बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरोबर आहे। फेकरी। आता फेकरी बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प जळगाव जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, तोतला डोह। आता तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा, प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मेघदूत सागर जलाशय असं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। सोबत बघा एका वर्षांचे लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे। बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हे करायचे। बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, अंजनेरी आणि ब्रह्मगिरी।
आता अंजनेरी आणि ब्रह्मगिरी ही शिखरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अंजनेरी आणि ब्रह्मगिरी बघा हे शिखर विद्यार्थी मित्र नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं? कोल्हापूर ते राजापूर. कोल्हापूर ते राजापूर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल? कोल्हापूर ते राजापूर यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो अनुस्कुरा हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलाय? पहा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी या ठिकाणी 3/4 भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? बघा आता हा PYQ प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 बघा भागामध्ये या ठिकाणी रेगुर मृदा आढळते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारले? बघा मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विद्यार्थी आम्रसरी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. ठोसेघर हा धबधबा सातारा जिल्ह्यामधला एक प्रमुख धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा रेड्डी हे बंदर विचारले खालीलपैकी कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? बघा हा पण बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. रेड्डी हे बंदर विचारले खालीलपैकी कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? आता याचे योग्य उत्तर केला पाहिजे. रेड्डी हे बंदर विद्यार्थी मित्रांनो लोह खनिज यांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वार्षिक पर्जन्य 125 ते 200 सेमी असणाऱ्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात? बघा या ठिकाणी वार्षिक पर्जन्य बघा किती आहे? 125 ते 200 सेमी असणाऱ्या वार्षिक पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? तर या प्रदेशामध्ये प्रामुख्याने आर्द्र या ठिकाणी पानझडी वने या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय बघा धरण आणि नदी या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. धरण आहे आणि नदी आहे, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता सिद्धेश्वर बघा हे धरण कोट आहे, दक्षिण पूर्णा या नदीवर आहे बघा हे बरोबर आहे. मोडक सागर हे धरण, आता मोडक सागर बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो वैतरणा नदीवर आहे बरोबर आहे. राधानगरी हे धरण कोट आहे, भोगावती नदीवर आहे बरोबर आहे. खडकवासला, आता खडकवासला बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो आंबे नदीवर आहे का? खडकवासला हे धरण मोठा नदीवर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची जीवनरेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्राची जीवनरेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. महाराष्ट्राची जीवनरेखा बघा कोयना नदीला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? बघा धुळे जिल्ह्याचा बघा समावेश खानदेशामध्ये होतो, नंदुरबारचा ठिकाणी समावेश होतो, जळगावचा बघा समावेश होतो, अमरावतीचा बघा समावेश विद्यार्थी मित्रांनो खानदेशामध्ये होतो का? नाही. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प विचारलाय कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. नागार्जुन सागर हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नालंदा बघा हे प्राचीन विद्यापीठ आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नालंदा हे प्राचीन विद्यापीठ आहे, सर्वांना माहीत आहे. नालंदा हे प्राचीन विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नालंदा हे प्राचीन विद्यापीठ बिहार राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा अहमदाबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 सालार जंग म्युझियम विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल. सालार जंग म्युझियम विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6
आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. आत्मीय सभा यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 देशबंधू. देशबंधू विचारले असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? देशबंधू. बघा देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. देशबंधू असे चित्तरंजन दास यांना या ठिकाणी म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली होती? संतती नियमनाची पहिली चळवळ विचारली महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली होती? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. संतती नियमनाची बघा पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये रघुनाथ धोंडोकर बघा यांनी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोण लावला होता? रुदरफोर्ड, जे थॉम्सन, चॅडविक, हेनरी ब्रेकवेल. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनचा शोध या ठिकाणी जे थॉम्सन यांनी बघा इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणता या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही? बघा या ठिकाणी 4 वायू आहेत. या 4 वायूपैकी कोणत्या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही म्हटले? आता ऑर्गॉन बघा वायू विद्यार्थी मित्रांनो निष्क्रिय वायू आहे. हेलियम, निऑन, लिथियम. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. लिथियम बघा जो काही वायू आहे तो निष्क्रिय नाही. बाकीचे या ठिकाणी सर्व निष्क्रिय वायू आहेत. विषय क्रमांक पुढचा मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मोबाईल फोनचे जनक म्हटले खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मार्टिन कपूर. मार्टिन कपूर यांना मोबाईल फोनचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी आपल्याकडे केव्हा असतो? मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन आपल्याकडे केव्हा असतो? 27 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते? 100 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण या ठिकाणी शताब्दी वर्ष बघा या ठिकाणी साजरे करतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं? विष्णुपुरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत पाहिजे. विष्णुपुरी बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. विष्णुपुरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? शंकरसागर जलाशय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? आता डेन्मार्कची बघा राजधानी कोणती असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर काय? इजिप्तची बघा विद्यार्थी मित्रांनो कैरो होती. बघा या ठिकाणी मॉस्को रशियाची राजधानी आहे. मालदीवची बघा मालदीवची राजधानी माले आहे. या ठिकाणी कोपनहेगन डेन्मार्कची राजधानी कोणती असेल? कोपनहेगन आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण आहे? अंतराळामध्ये विचारले जाणारा पहिला माणूस कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. युरी गागारिन हा अंतराळामध्ये या ठिकाणी जाणारा पहिला माणूस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर विचारले कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पंडित रविशंकर विद्यार्थी या ठिकाणी सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय बघा सोपा प्रश्न आहे. युनेस्कोचं मुख्यालय या ठिकाणी पॅरिस या ठिकाणी आहे. कलम 80 मध्ये विचारले कोणत्या पदाची तरतूद केलेली आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे कलम 80 मध्ये कोणत्या या ठिकाणी कोणत्या सभागृहाची या ठिकाणी तरतूद केलेली? कलम 80 नुसार लोकसभा आहे का? राज्यसभा आहे का? विधानसभा आहे का? विधान परिषद. कलम 80 मध्ये कोणत्या सभागृहाची तरतूद केलेली आहे? राज्यसभा आहे बघा कलम 80 मध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 21 या ठिकाणी काय विचारले? भारतीय राज्यघटनेमधलं 8वे परिशिष्ट विचारले खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही 8वे परिशिष्ट आहे तर ते खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? भारतीय राज्यघटनेमधलं 8वं बघा परिशिष्ट विद्यार्थी मित्रांनो हे राजभाषा यांच्या संबंधीचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन विचारले. क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन
बघा सन 1942 मध्ये बघा भारतामध्ये क्रिप्स मिशन आले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. महात्मा गांधींना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी कोणी दिली होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी या ठिकाणी उपाधी दिली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक रक्तदान दिन केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक रक्तदान दिन आपल्याकडे या ठिकाणी 14 जून या दिवशी असतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? शीतपेयामध्ये कोणता असतो? कार्बोनिल ॲसिड. शीतपेयामध्ये बघा प्रामुख्याने कार्बोनिल ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे होते. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय? मानव धर्म सभा. बघा आता PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. मानव धर्म सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? मानव धर्म सभा बघा विद्यार्थी मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? पहा मी नास्तिक का आहे हे पुस्तक बघा या ठिकाणी भगतसिंग यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय जनता पार्टी यांची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय जनता पार्टी म्हणजे BJPची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली होती? तर याचे योग्य उत्तर सन 1980 मध्ये आहे. सन 1980 मध्ये BJPची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढे, सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमध्ये विचारले सर्वाधिक लांबचा ग्रह कोणता? सर्वात लांब ग्रह कोणता असेल? नेपच्यून. नेपच्यून बघा हा ग्रह सूर्यमालेमध्ये सर्वात या ठिकाणी लांबचा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय आले पाहिजे? 1. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भांगडा आहे. आता भांगडा बघा हे विद्यार्थी मित्रांनो लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? भांगडा. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भांगडा हे लोकनृत्य विद्यार्थी मित्रांनो पंजाब या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे झारखंड. बघा राज्य विद्यार्थी भारतामध्ये कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं या ठिकाणी राज्य आहे. नाणेघाट हे शिखर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? नाणेघाट हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं शिखर आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाणेघाट कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नेवासे संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? नेवासे आणि संगमनेर. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नेवासे आणि संगमनेर बघा शहरे विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीच्या काठावर प्रवरा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आहे. सर्वांना माहीत आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. प्रश्न क्रमांक पुढचा, आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? आता सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? सुधाकर बघा हे साप्ताहिक गोग आगरकरांनी सुरू केले होते. सर्वांना माहीत आहे. तर कोणत्या वर्षी सुरू केले होते? सन 1888 मध्ये पहा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक या ठिकाणी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात? संगणकाला आज्ञा देण्यासाठी आपण एंटर या बटनाचा वापर करतो. प्रश्न क्रमांक पुढचा, असलमेंढा हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? असलमेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे असलमेंढा हे धरण. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये नारळाचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नारळाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नारळाचं क्षेत्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून कोणती नदी वाहते? तापी नदी वाहते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. प्रश्न क्रमांक पुढचा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन. आता कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? काय म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला आपण या ठिकाणी काय म्हणतो? वॉटर गॅस म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने किती कॅरेटचे असते पहा. शुद्ध सोने बघा विद्यार्थी मित्र 24 कॅरेटच्या या ठिकाणी शुद्ध सोने असते. तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो? तांबेरा रोग प्रामुख्याने गहू या पिकावर या ठिकाणी हा रोग पडत असतो. मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी होते? मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? लहान आतडे. लहान आतडे या ठिकाणी प्रामुख्याने अन्नाचं या ठिकाणी पचन होत असते. मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची संख्या किती आहे? मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची संख्या किती असेल? 24 आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3. केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? सर्वांचं बघा योग्य उत्तर गोगा आगरकर. गोगा आगरकर बघा विद्यार्थी मित्रांनो केसरीचे या ठिकाणी पहिले संपादक होते. महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना स्थापन झाली होती? तुफान सेना कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती? सर्वांचं बघा योग्य उत्तर बघा तुफान सेना महाराष्ट्रामध्ये बघा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती. ऑप्शन क्रमांक 3. पेशवाईंचा शेवट विचारलाय खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? पेशवाईंचा शेवट. पेशवाईंचा बघा शेवट या ठिकाणी सन 1818 मध्ये पेशवाईंचा या ठिकाणी शेवट झाला होता. नॅशनल विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल विषाणू संस्था कुठं आहे? पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. बघा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर बघा जो काही बघा खत कारखाना आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल केमिकल अँड फर्टिलायझर हा खत कारखाना मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाला होता? देशामधला पहिला विचारलाय लोहमार्ग मुंबई ते ठाणे सन 1853 मध्ये या ठिकाणी तो सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे कुठे असतील? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3. भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना बघा दिग्बोई जो की आसाम राज्यामध्ये आहे. भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दुधवा नॅशनल पार्क बघा हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दुधवा नॅशनल पार्क कुठं आहे? वाघांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वांना माहीत पाहिजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये दुधवा नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी येणारा जिल्हा आहे? जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? जळगाव बघा हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोबीचे वाळवंट विचारले खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.